खाली दिलेला व्हिडिओ एकदा नीट बघून घ्या. 52वा दिवस सकाळी 8 वाजता. बघितलं सोप्यावरती झोपलेली व्यक्ती कोण आहे माहितीये का? माझा भाऊ, म्हणजेच आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका डीपी दादा, जो मराठी बिग बॉस सीझन 5 मध्ये धुरळा करायला लागलाय बरं का. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की डीपी दादा किती हसवतात, पण कालच्या एका मुमेंटमुळे डीपी दादाची दुसरी बाजू पण समजली. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही गोष्ट काल खरंच सिद्ध झाली. डीपी दादाने झोपलेल्या ठिकाणी त्याच्या साईडलाच सोप्यावरती आई हा शब्द लिहिला होता. नक्कीच खूप दिवस झाले, 50 दिवसापेक्षा जास्त वेळ डीपी दादाने आई वडिलांच्या शिवाय घालवलेला आहे, त्यामुळे नक्कीच आठवण येत असेल. पण त्याच्या ह्या साध्या मुवमेंटने अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे. खरंच डीपी दादा काळजी करू नकोस, हा भाऊ आहे, आई वडिलांची काही काळजी करू नकोस. आणि पूर्ण महाराष्ट्राला मला मनापासून एक रिक्वेस्ट करायची आहे की आजपर्यंत सीझन 4 पर्यंत कोणता ना कोणता ऍक्टर, कोणती ना कोणती मोठी व्यक्ती ही ट्रॉफी घेतलेली आहे, परंतु आपल्याला एक सामान्य माणसाला, आपल्या कोल्हापूरच्या डीपी दादाला ह्यावेळेस ट्रॉफी आणायला लावायची आहे. डीपी दादा कुठं अडचणीत येईल, जिथं कुठं अडचणीत येईल तिथं खंबीरपणे आपल्याला त्याला साथ द्यायची आहे. डीपी दादा काळजी करू नको, अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे. लव्ह यू डीपी दादा, नेहमी तुझ्यासोबत आम्ही असणार आहे.